टीम इंडिया भारतामध्ये आल्यानंतर एक वेगळाच एक जोश आपल्याला पाहायला मिळतोय, सेलिब्रेशन केलं जात आहे। दरम्यान रोहित शर्मा आणि इतरही जे खेळाडू आहेत त्यांचं आगमन झाल्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। आज सकाळीच त्यांचं आगमन झालं होतं, मात्र या टीमचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी अनेक लोक जे प्रेमी आहेत, क्रिकेट प्रेमी, हे मोठ्या संख्येने दिल्ली विमानतळाच्या बाहेर थांबलेले होते आणि हॉटेल ITC ज्या ठिकाणी ही टीम पोहोचलेली आहे त्या ठिकाणी जय शहा जे BCCIचे अध्यक्ष आहेत तेही पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हे दृश्य आहेत टीम इंडियाचं अभिनंदन सगळीकडून केलं जातं, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय। सेलिब्रेशन सध्या सुरू आहे T20 वर्ल्ड कपचं आणि त्या पार्श्वभूमीवर BCCIचे अध्यक्ष जय शहा हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। तेही त्याच व्हॅनमध्ये गेलेले आहेत ज्या ठिकाणी टीम इंडियाचे खेळाडू बसलेले होते तेव्हाची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दुसरीकडे आहे केक कापतानाची ही दृश्य ज्याच्यामध्ये टीम इंडियाचं हे सेलिब्रेशन पाहायला मिळते। रोहित शर्माच्या हस्ते हा केक कापण्यात आला आहे, पण एक थकावट आपल्याला रोहित शर्माच्या चेहऱ्यावर दिसून येते, कारण 15 तासांचा प्रवास करून या ठिकाणी हे सर्व खेळाडू मायदेशात परतलेले आहेत, त्यामुळे एक थकावट त्यांच्या चेहऱ्यावर आहे। आणि दुसरीकडे रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती सुद्धा जाहीर केलेली आहे, त्यामुळे त्याचाही ताण कदाचित असेल। ही दृश्य आपण बघू शकतोय, या ठिकाणी एकीकडे हा केक कापून जल्लोष केला जातोय, सेलिब्रेशन केलं जात आहे, तर दुसरीकडे आहे ती म्हणजे टीम इंडिया हॉटेल ITC मध्ये पोहोचलेली होती तेव्हाची आणि तिथून निघतानाची ही दृश्य आहे। तर आज दुपारी मुंबईसाठी रवाना होणार आहे टीम इंडिया, मुंबईमध्ये सुद्धा मोठं सेलिब्रेशन केलं जाणार आहे। तर जय शहा जे BCCIचे अध्यक्ष आहेत तेही या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनीही टीम इंडियाचं अभिनंदन केल्याचं दिसतंय। त्यांच्या व्हॅनमध्ये त्यांच्यासाठी जी वॉल्वो बस केलेली आहे या सर्व खेळाडूंसाठी त्याच्यामध्ये ते पोहोचलेले होते थोड्याच वेळापूर्वी, तेव्हाची दृश्य आपण बघितलेली आहे। आणि आता काही वेळातच टीम इंडिया ही पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी निघणार आहे, त्याची ही दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। या ठिकाणी मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो, तगडा असा बंदोबस्त आपल्याला दिसून येतोय। तर आणि दुसरी दृश्य आहे, चहल असेल किंवा इतरही जे खेळाडू आहेत ते येताना दिसत आहेत आणि इथंच एक स्पेशल असं केक सुद्धा ठेवण्यात आला होता आणि मोदींच्या भेटीसाठी हे खेळाडू आता येताना दिसून येत आहेत। मोदींसोबत त्यांची सकाळी 10 ते 12 या दरम्यान भेट असणार आहे। या ठिकाणी आता चर्चा काय होते, इथले फोटो सुद्धा येण्याची शक्यता आहे। दरम्यान राहुल द्रविड जे कोच आहेत त्यांच्याही हस्ते हा केक कापला जातोय तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। हा जो जल्लोष आहे तो प्रत्येक भारतीयाचा हा जल्लोष आहे, भारतीयांची मान अभिमानानं उंचावलेली आहे T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आणि तेच सेलिब्रेशन सगळीकडे पाहायला मिळते। आणि या सेलिब्रेशनला आता एक मोठी संधी आहे ती म्हणजे टीम इंडिया ही भारतामध्ये परतलेली आहे। भारतीयांना आणि भारतीय क्रिकेट प्रेमींना वाट बघावी लागली होती टीम इंडियाच्या आगमनाची, कारण टीम इंडिया ही बार्बाडोसमध्ये अडकलेली होती, मात्र अखेर आता टीम इंडिया ही 2-3 दिवस तिथे होल्ड घेतल्यानंतर इथं पोहोचलेली आहे आपल्या देशामध्ये आणि त्यानंतर जल्लोषाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतं। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय, टीम इंडियाचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी हॉटेलचा स्टाफ असेल किंवा इतरही लोक आतुर असल्याचं दिसतंय, त्यांचं स्वागत करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी सर्वच जण आतुर असल्याचं आपण बघू शकतोय। दरम्यान दिल्लीतली ही दृश्य आहेत, टीम इंडिया भारतामध्ये आल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं जातंय, स्वागत त्यांचं केलं जातंय, अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होतोय आणि त्याचं कारण म्हणजे आपण T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे। शेवटच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत वर्ल्ड कपवर आपली मोहर उमटवलेली आहे आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन आपण बघू शकतोय। दरम्यान अगदी काहीच वेळामध्ये पंतप्रधान मोदींची भेट हे सर्व खेळाडू घेणार आहेत। 12 वाजेपर्यंतची वेळ त्यांच्याकडे आहे आणि या वेळेमध्ये आता काय काय चर्चा होते तेही बघावं लागेल। पंतप्रधान मोदींकडून या सर्वांचं अभिनंदन केलं जाण्याची शक्यता आहे। तर ज्या दिवशी फायनल मॅच होती त्या दिवशी 11:30च्या दरम्यान भारतीय टीम जिंकलेली होती, वर्ल्ड कपवर आपली मोहर उमटवलेली होती, सगळीकडे सेलिब्रेशन सुरू होतं, त्याच वेळेला पंतप्रधान मोदींकडून सुद्धा अभिनंदनाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता। आणि आता जेव्हा टीम इथं दाखल झालेली आहेत आणि वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन ही टीम पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे, त्यावेळेला नेमकं कसं वातावरण असेल, पंतप्रधान मोदी काय बोलणार आणि टीम इंडियाकडून कशा पद्धतीनं हे सेलिब्रेशन होणार याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे। दरम्यान इथं खास केक आपण बघू शकतोय टीम इंडियाच्या जर्सीचा आणि जी ट्रॉफी आहे वर्ल्ड कप T20ची ती ट्रॉफी या केकवर साकारलेली आहे आणि त्याची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। या सेलिब्रेशनमध्ये सामील होण्याची प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे, मात्र काही मर्यादांमुळे सर्वच जण सामील होऊ शकत नाही, पण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर आपल्या राज्यातील जे लोक आहेत, जे क्रिकेट प्रेमी आहेत, तेही क्षण अनुभवू शकतात। या ठिकाणी कसा जल्लोष आहे, कसा आनंद साजरा केला जातोय त्याचा अंदाज तुम्हाला या
दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। एक खास केक तयार करण्यात आला आहे टीम इंडियासाठी, टीम इंडियाच्या अभिनंदनासाठी आणि त्याचबरोबर टीम इंडियाचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी जी एक आतुरता आहे लोकांमध्ये ती सुद्धा आपण बघू शकतोय। दरम्यान दुपारच्या सुमारास मुंबईच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच सगळा सेलिब्रेशनचा माहोल आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण 2 वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे टीम इंडिया आणि 4 वाजता मुंबईमध्ये पोहोचेल। त्यानंतर 5 वाजल्याच्या नंतर संध्याकाळी नरिमन पॉइंट या परिसरामध्ये त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार आहे। तर संध्याकाळच्या सुमारास वानखेडे स्टेडियमवर त्यांचा विशेष सत्कार या टीमचा केला जाणार आहे, कारण या टीमनं T20 वर्ल्ड कप खेचून आणलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय। सेलिब्रेशन सगळीकडे केलं जात आहे। सेलिब्रेशनसाठी हा जो ट्रॉफी आहे वर्ल्ड कपची ती इंडियामध्ये आणलेली आहे या टीम इंडियानं, भारतीय संघानं, आणि त्यामुळे सगळीकडे आपल्याला सेलिब्रेशनचा माहोल पाहायला मिळतो आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून आज सकाळपासून घेत आहोत आणि आज संध्याकाळपर्यंत हे सेलिब्रेशन असंच सुरू राहील। राहुल द्रविड यांनी जेव्हा केक कापला तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। हा खास केक आहे टीम इंडियाची जी जर्सी आहे ती यामध्ये साकारण्यात आल्याचं दिसतंय, त्या कलरचा हा केक आहे आणि त्याचबरोबर इथं ट्रॉफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते T20 वर्ल्ड कपची आणि त्याची खास झलक आपण बघितली आहे। तर दुसरीकडे आहे हे खेळाडू जे पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांची ही भेट होईल। 12 वाजेपर्यंतची वेळ त्यांना देण्यात आली आहे पंतप्रधान कार्यालयाकडून, त्यामुळे या वेळेमध्ये नेमकी काय चर्चा होते, कशा पद्धतीचं सेलिब्रेशन होतं याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्याविषयीचे अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। तर टीम इंडियानं एक मोठी कामगिरी केलेली आहे आणि त्याचा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळतो। ज्या दिवशी आपण मॅच जिंकलेली होती त्या दिवशीही रात्रभर भारतीयांकडून जल्लोष सुरू होता। रस्त्यावर उतरून सर्वजण जल्लोष करत होते, फटाक्यांची आतषबाजी सुरू होती आणि आनंदाचं वातावरण आपल्याला तेव्हापासून आतापर्यंतही कायम असल्याचं दिसतंय आणि आता तर तो आनंद द्विगुणित झालेला आहे, कारण टीम इंडिया ही इंडियामध्ये पोहोचलेली आहे, भारतामध्ये दाखल झाली आज सकाळीच आणि त्यानंतर हा जल्लोष विराट कोहलीकडून सुद्धा इथं केक कापला जातोय। जे खेळाडू या ठिकाणी येत आहेत त्यांच्याकडून केक कापून हे सेलिब्रेशन केलं जात आहे। विराट कोहली याने ही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, त्याच्या खेळाचं कौतुक झालेलं होतं। तर शर्मा जो या टीमचा कॅप्टन राहिलेला आहे आणि त्याचंही कौतुक सगळीकडून केलं जात आहे। विराट कोहली आणि शर्मा या दोघांनीही, रोहित शर्मा या दोघांनीही निवृत्तीची घोषणा केलेली आहे T20 मधून, त्यामुळे एक मोठा धक्काही बसलेला होता। दरम्यान विराट कोहलीची काही प्रतिक्रिया येते का त्याकडे लक्ष आहे। तर दिल्लीतली ही दृश्य आपण बघू शकतो। टीम इंडियाकडून केक कटिंग केलं जात आहे। टीम इंडियानं वर्ल्ड कप T20 जिंकल्यानंतर हा खास प्रकारचा केक तयार करण्यात आला होता शेफ कडून आणि त्या केकचं कटिंग करून सेलिब्रेशन सुरू आहे। तर दुसरीकडे मोदींच्या भेटीसाठी ही टीम रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वॉल्वो बसमधून ही टीम रवाना झालेली आहे। पंतप्रधान मोदी यांची भेट ते आता घेणार आहेत आणि यावेळची ही अपडेट आपल्याकडे येणार आहे। दरम्यान दमदार कामगिरी करून हा जो कप आहे वर्ल्ड कप खेचून आणलेला आहे टीम इंडियानं आणि त्यानंतर आता सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। ICC T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी पोहोचलेली आहे। आज सकाळी टीम इंडियाचे खेळाडू नवी दिल्ली विमानतळावर सकाळी पोहोचले होते, मात्र त्यांच्या स्वागतासाठी मध्यरात्रीपासून चाहत्यांनी गर्दी केलेली होती। तर टीम इंडियानं बार्बाडोस ते नवी दिल्ली हा 15 तासांचा प्रवास केला, त्यानंतर ते इंडियामध्ये पोहोचले आणि टीम इंडियासाठी BCCIनं प्रायव्हेट जेट सुद्धा पाठवलेला होता, कारण त्या ठिकाणी विमान उड्डाणं आधी तर होत नव्हती बार्बाडोसमध्ये, मात्र जेव्हा वेदर क्लिअर झालं त्याच्यानंतर विमान उड्डाणं सुरू झाली असली तरी देखील तिथून येणं कठीण होतं, कारण बऱ्याचशा लोकांना तिथून निघायचं होतं, सर्वच जण त्या ठिकाणी अडकलेले होते। त्यामुळे टीम इंडियासाठी BCCIनं प्रायव्हेट जेट पाठवलेलं होतं आणि या प्रायव्हेट जेटमधून टीम इंडिया भारतामध्ये परतलेली आहे आणि त्यानंतरचा हा जल्लोष आपण बघू शकतोय। आज दिवसभर हा जल्लोष असाच कायम राहणार आहे, कारण टीम इंडियानं हा कप आणलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय। एक वेगळंच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सेलिब्रेशनचा माहोल सगळीकडे आपल्याला दिसून येतोय। तर सर्वच खेळाडूंकडून केक कटिंग ज्यावेळी झालं तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय आणि दुसरीकडे आहे खेळाडूंचा हा जो ताफा आहे तो मोदींच्या भेटीसाठी निघाला तेव्हाची दृश्य आपल्याकडे येत आहे। तर प्रायव्हेट जेटनं भारतीय संघ भारताच्या दिशेनं रवाना झाला होता आणि 15 तासांचा प्रवास केल्यानंतर आज सकाळच्या सुमारास भारतीय टीम ही आपल्या भारतामध्ये दाखल झालेली आहे। टीम इंडिया विमानतळावर
कधी पोहोचते याची वाट क्रिकेटचे चाहते मध्यरात्रीपासून बघत होते आणि अखेर टीम इंडिया विमानतळावर सकाळी पोहोचली। त्यावेळेला त्यांचं कौतुक करण्यात आलं। टीम इंडियाच्या खेळाडूंनी चाहत्यांच्या शुभेच्छाही स्वीकारल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।